कर्जमाफीची पुढील यादी कधी येणार किंवा कर्जमाफी संदर्भात फक्त एकच यादी आली आहे. आता नवीन यादी येण्यास कधी सुरुवात होणार आहे या संदर्भात शेतकरी बांधव वाट बघत आहेत. आता त्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी बांधवांनो, कारण एकूण 4,000 कोटीची निधी परवाच GR द्वारे सांगितलेला आहे की निधी वितरित करण्यात आलेला आहे. मग आता पुढील यादी येणार आहे, त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची नावं असणार आहे, किती शेतकरी पात्र असणार आहे, लगेच अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या योजनेच्या पेजला व चॅनलला लगोलग सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला देखील माहिती आहे की 100% खात्रीशीर माहिती आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. तर पुढील यादी ही 3,69,000 यांची नावे येणार आहेत. या शेतकरी बांधवांची नावं असणार आहे, ज्यामध्ये OTS शेतकरी आहे यांचे नावे पुढील यादीत येणार आहे. तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जी पहिली यादी आली होती त्यामध्ये एकूण 16 लाख जे काही शेतकरी बांधव होते त्यांची नावं होते, पण आता जी यादी येणार आहे त्यामध्ये 3,69,000 शेतकरी बांधवांची नावं असणार आहे. तर यामध्ये जे OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट, जे शेतकरी बांधव 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे आणि ज्यांनी 2 लाखांपेक्षा जास्त असलेलं कर्ज 2 लाखांवरील जी रक्कम आहे ती बँकेमध्ये 30 मार्च 2027 पर्यंत भरलं त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. तर या शेतकरी बांधवांची नावं असणार आहे. त्यानंतर नियमित कर्जदार यांची यादी कधी? आता जे पहिली यादी होती ती थकबाकीदार शेतकरी बांधवांची नावं होती. आता ही दुसरी यादी येणार आहे, त्यामध्ये OTS असणारे शेतकरी बांधवांचे नाव आहे व तिसरी यादी असणार आहे जी नियमित कर्ज भरणारे शेतकरी बांधवांचे नाव असणार आहे. आता इथे एक मोठा वाद सुरुवात होतो, ते म्हणजेच की नियमित कर्ज भरणारे शेतकरी बांधव जे पूर्णपणे 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणे गरजेचे आहे, असे देखील शेतकरी बांधवांची मागणी आहे. व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे नियमित कर्जदार आहे शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देणे, पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करणे आणि सिबिल अटी शिथिल करणे या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ सुरू आहे व त्यावरती तोडगा काढण्यासाठी 30 ऑगस्ट पूर्वी राज्य सरकारने कर्जमाफी उपसमिती आणि मुख्यमंत्री स्तरावर बैठक अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली आहे. व एक नवीन अपडेट म्हणजेच की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा शेतकरी नेते माननीय रविकांतजी तुपकर यांनी एल्गार पुकारलेला आहे व नियमित कर्जदारांना 2 लाख प्रोत्साहन अनुदान, ITR भरणारे पुनर्गठित कर्जदार 2017-19च्या कर्जमाफीपासून जे वंचित शेतकरी बांधव आहे आणि पात्र मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, OTS मुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होऊ नये याची सरकारने हमी द्यावी, या जर मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑगस्टला मुंबईत सकाळी 10 वाजता मंत्र्यांचे बंगले व शासकीय वाहने जप्त करून प्रतिकात्मक जाहीर लिलावाचा इशारा देखील त्यांनी केलेला आहे. व अनेक हे जे काही मागणी आहे, मुख्य वाद आणि मागणी आहे, ते पूर्ण जर झाले नाही तर किसान सभेचे जे नेते आहेत त्यांच्याकडून देखील इशारा देण्यात आलेला आहे. ते जर पूर्ण झालं नाही तर मोठं आंदोलन होणार आहे. पूर्णपणे सगळे शेतकरी बांधव एकत्रित येणार आहे व ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तुमचं देखील मत काय आहे नक्कीच आपल्याला कळवायचं आहे, कारण शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात याद्या येण्यास सुरुवात झाली असले तरी सुद्धा जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांची यादी मात्र मागे ठेवलेली आहे. जी थकबाकीदार शेतकरी आहे त्यांची 16,96,000ची जी पहिली यादी आली, दुसरी यादी आता 3,69,000ची नवीन यादी OTS भरणाऱ्या शेतकऱ्यांची येणार आहे. मात्र जे नियमित कर्ज भरून जे बँकिंग सिस्टम व्यवस्थित ठेवतात त्या शेतकरी बांधवांची नावं मात्र शेवटी येणार आहे. पण त्यामध्ये देखील जे शेतकरी बांधवांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे, त्यामध्ये देखील जे शेतकरी बांधव नियमित कर्ज भरतात त्यांनाच हे का बरं अन्याय, असं देखील शेतकऱ्यांचा सवाल असणार आहे. तुमचं देखील हेच मत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व शेतकरी बांधवांच्या अपडेटसाठी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.